मामा नमस्ते. नमस्कार. मामा पूर्ण नाव तुमचं? दगडू बबन बोदगी, निघोज तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सध्या काय करता तुम्ही? मी आता सध्या काय नाही करी, जनावरांची देखरेख पाहतो. ही देखरेख कधीपासून करताय? मी जवळजवळ 50 वर्षापासून करतोय. मामा का करताय तुम्ही देखरेख? आम्हाला त्यांची आवड आहे. फक्त आवडच आहे का दुसरं काय फायदा आहे? आणि दुसरा फायदा आहे ना, कशा प्रकारे? त्याच्यापासून शेतीला खत भेटतं, त्याच्यापासून आपल्याला करमून जातं, त्याच्यापासून उत्पन्न भेटते. मामा शिक्षण? शिक्षण नाही माझं. काय नाही शिक्षण? नाही, शिक्षण नाही. मामा तुम्हाला म्हणजे आज महत्वाचा मुद्दा विचारतोय. आज म्हणजे तुमच्या मुलाने आज जगासाठी, खिलारसाठी आज अहोरात्र म्हणजे खूप धडपड केली, भरपूर प्रयत्न केलेत. हे तुम्हाला कधी अगोदर वाटलं होतं का की आमची मुलं किंवा हे आपल्या घरातले सगळे हे जगासाठी धडपडतील? नाही, असं आधीच कसं वाटू शकेल व? नाही वाटू शकत आधीच. मामा याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे असं त्यांना सांगितलं होतं का हे करा ते करा? हा, असं मार्गदर्शन आमचं होतं. कशा प्रकारचं मार्गदर्शन? मार्गदर्शन असे का जनावराला सांभाळा, त्याच्यापासून आपला फायदा आहे, त्याच्यापासून आपलं उत्पन्न भेटेल, आपली परिस्थिती चांगली राहील आणि दुसरा काही व्यवसाय त्याच्यापासून लागणार नाही. घरी जनावरं असली तर माणूस कुठे जाणार नाही. घरी जनावर नसली तर गेला ह्या गावाला, गेलो त्या गावाला, तसाच तिकडे 2 दिवस, मग त्याच्यापासून हानी. मग त्यासाठी घरी जनावरं असली म्हणजे त्याच्यापासून आपला फायदा आहे. आणि घरी जनावर असल्यावर घरी थांबतो माणूस? थांबतोच. जसं एखाद्या बाईला मुलगा असावं ती कुठं जात नाही, मग कामाला ती कुठेही कामाला गेली तर घरी येते, तसं हे जनावरांचं काम. हा, याच्यापासून फायदा आहे. तर मामा खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलला आज तुम्हाला जगाला दाखवायचं होतं की आज संदीप बोदगे साहेब यांचे वडील कोण आहेत. बऱ्याच लोकांनी मला विचारलेलं होतं की त्यांच्या पण वडिलांना दाखवा, किंवा माझ्या स्वतःच्या जीवाला वाटलं होतं की त्यांचे साहेबांचे वडील कोण आहेत किंवा त्यांचं मत काय आहे. तर मामा खिल्लारचा एक थोडक्यात फायदा सांगू शकाल डायरेक्ट आपल्या शरीराला किंवा ह्या जमिनीला? याचा फायदा आहे ना. कशा प्रकारे फायदा? याचा फायदा असा की जनावर पाळलं म्हणजे शेतीला खत भेटतं. बैलाने आपण शेती करतो, मग ट्रॅक्टरला आपलं पैसे जात नाहीत. हा, मग ते पैसे आपले वाचतात. आणि ट्रॅक्टर पैसे बैलाची शेती कधीही चांगली. ट्रॅक्टरला लय वापसा लागते, मोकळी थोडी वापसा झाली तरी बैलाचं आऊत चालतं शेतीत. मग त्यापासून शेतीत तण होत नाही. बैलाच्या शेतीचा असा फायदा आहे. आता सध्या जी शेतकरी वर्ग आहे किंवा तरुण वर्ग आहे ही विदेशी गोष्टींना आहारी गेलाय, म्हणजे विदेशी गोष्टींची जास्त दोस्ती केली. म्हणजे जर्सी एचएफ गाय असू द्या किंवा यंत्रसामुग्री असू द्या, याबद्दल तुमचं मत काय? एक जाणतं व्यक्तिमत्व किंवा तुम्ही जुना संसार म्हणा किंवा जुनी कामं केलेली आहेत आणि आता डोळ्यानं तुम्ही बघताय आज एक चवीची गोष्ट किंवा चवीची जी गाय आहे आपली देशी गाय, खिलार गाय, ही बाजूला ठेवली आहे आता सध्या काही लोकांनी आणि विदेशी गायी आणली. याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मी माझ्या जोडीदारांचं पाहतोय बरं का, बहुतेक ज्यांनी गाय पिळली त्याची सायकल सुद्धा बदलली नाही. त्याची सायकल बदलली नाही, म्हणजे लेवतोय का त्याने 2 चाकीची 4 चाकी घेतल्यात असं मला बघायला मिळतंय. हा, 5 गाय घेतल्या, 1 गाय वाज निघली, नफा गेला, 1 मिली, नफा गेला. गाय पिळणारा सक्षम झाला असं माझ्या देखता अजून नाही कोणी. विदेशी गाय? हा, विदेशी. ती मामा देशी गाय पासून आता फायदा मिळवायचा किंवा देशी गाय आपल्याला पडतर पाडून घ्यायची, त्यासाठी नेमकं शेतकऱ्यांनी किंवा ह्या पोरांनी काय केलं पाहिजे? गाया पाळल्या पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे चांगलं, त्याच्यापासून उत्पन्न भरपूर आहे. इथं जर आपण गाया पाळल्या तर खाली जायची गरज नाही. मंगळवेढा, जत, चेडचेन तिकडे जाऊन खोंड आणायची गरज नाही. ती खोंड इथंच होणार आहेत. इकात आणायची गरज नाही, आपली घरचीच होणार. आता सध्या जे खिलार आहे तुमच्याकडे हे संगोपन किंवा त्यांचं खरेदी विक्री आहे समजा, म्हणजे हे तुमच्याच भागातले का तुम्ही असं लांबून पण जाऊन आणली होती? पहिले लांबून आणली होती. मी 80 सालापासून पंढरपूरला जत, चेडचेन, सांगोला, खरसुंडी तिकून खोंड आणली होती आम्ही पहिल्यांदा. तो आमच्याकडं गावरान होती बारीक, मग तिकून आणल्यापासून बदल झाली. आता शर्यत क्षेत्राचा हा जो नाद आहे म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून होता की आता नवीन पिढीमध्ये? ते आमच्या आजोबाला होता तेव्हा गावरान बैल होती. शेती करून गाडं 4 दोनदा आमटायचं आपलं जत्रच. आमच्या वडिलाला होता, त्यापासून आम्हाला आवडला तो. तुम्ही चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आज तुमच्या मुलाने खरंच खूप मोठं काम केले
खूप मोठं काम केलंय. म्हणजे खरंच आज शेतकऱ्यांना मरणाच्या दारात वेळ आली होती त्यांची, ती वाचवली. खिलारची सुद्धा मरणाच्या दारात वेळ आली होती, ती सुद्धा वाचवली. तर त्याबद्दल तुमच्या मुलाचं आणि तुमच्या कुटुंबाचं त्या खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल कडून एक मनपूर्वक मी आभार मानतो की आज जगाला वाचवलं आणि खिल्लारला सुद्धा वाचवलं. धन्यवाद.